गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमचं लग्न कसं झालंच्या पार्ट 14मध्ये. तर काल सांगितल्याप्रमाणे आम्ही डेस्टिनेशन वेडिंगसाठी एक व्हेन्यू बुक केलं, पण तिथे आमचं लग्न झालंच नाही आणि आमचे 50,000 त्यात अडकले. तर झालं असं की हा जो व्हेन्यू आम्ही बुक केला होता तिथे आम्ही 1-2 वेळा आधी पार्टी करण्यासाठी जाऊन आलो होतो. आम्हाला व्हेन्यू आणि तिकडचं फूड खूप आवडायचं, म्हणून म्हटलं की चला त्याच ओनरशी आपण बोलून घेऊया. आम्ही तिथे गेलो, त्याच्याशी बोलणं झालं. पण प्रॉब्लेम असा होता की त्या व्हेन्यूमध्ये 60 लोकं अकोमोडेट होऊ शकत नव्हते, म्हणून त्याने आम्हाला अजून एक विला दाखवला. तो विलाही आम्हाला आवडला, पण प्रॉब्लेम एवढाच होता की तिकडचं काम अजूनही थोडं बाकी होतं. तो फुल्ली रेडी नव्हता. पण आमची चूक एवढीच झाली की आम्ही त्याला ॲडव्हान्स देऊन ती बुकिंग करून टाकली, कारण की आमचा थोडा विश्वास होता त्या व्यक्तीवर की चला तो काम करूनच टाकेल. एक 3-4 महिन्यानंतर आम्ही त्याला म्हटलं की चला त्या दुसऱ्या विलाच्या ओनरला आपण एकदा भेटूया आणि बघूया की कसं काय आहे, सगळं काम वगैरे झालं आहे की नाही. पण तो व्यक्ती आलाच नाही आम्हाला भेटायला आणि आम्हाला खूप सारे रिझन्स द्यायला लागला की काम होऊन जाईल, नाही होणार, हे इकडेच अडकलं आहे, रोडचं काम चालू आहे आणि ब्ला ब्ला ब्ला. आम्हाला तेव्हाच कळालं की जर हा प्रॉब्लेम लग्नाच्या दिवशी आला तर आम्ही काय करणार आणि लग्नापर्यंत जर ह्याचं काम कंप्लीट नाही झालं तर आम्हाला खूप इश्यू येतील. म्हणून आम्ही तिथे ठरवलं की हा व्हेन्यू आपल्याला कॅन्सल करावा लागेल. आम्ही कॅन्सल करण्यासाठी त्याच्याशी बोललो आणि तेव्हा तो आम्हाला म्हणाला की ठीक आहे, मी तुमचं पूर्ण ॲडव्हान्स तुम्हाला परत करेन. या गोष्टीला 3 वर्ष झाली, पण त्या व्यक्तीने अजूनही आमचे पैसे परत दिलेले नाही आहेत. त्या व्यक्तीचं नाव जयेश नायर आहे. तो अजूनही अंबरनाथमध्येच राहतो. त्याचं तिथं हॉटेलही आहे आणि केटरिंगची कामही घेत होतो. आता असं नाही आहे की आम्ही त्याच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न नाही केला. आम्ही सगळे प्रयत्न केले. त्याला रिक्वेस्ट करून बघितली, त्याला धमकी देऊन बघितली. एवढंच नाही तर आम्ही पोलिसांपर्यंतही गेलो होतो आणि पोलिसांनी त्याला कॉल करून सांगितलं होतं की बाबा एवढ्या एवढ्या दिवसात त्यांचे पैसे परत कर. पण त्या व्यक्तीला काहीच फरक पडला नाही आणि त्याने आमचे पैसे परत दिले नाही. तर माझं फक्त तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की आमच्यासारखा मूर्खपणा तुम्ही करू नका. कोणतीही प्रॉपर्टी बुक करताय तेव्हा व्यवस्थित सगळं बघूनच करा. आता आमच्या या चुकीमुळे आम्हाला दुसरी प्रॉपर्टी शोधावी लागणार होती. तर ती कुठे आणि कशी शोधली हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत आमची स्टोरी पूर्ण ऐकण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.